अर्णव नावाचा गावात राहणारा एक साधा सरळ मुलगा होता. अभ्यासात खेळात अगदी हुशार होता. आपला कधीतरी पहिला नंबर यावा, आपले सगळ्यांनी छान कौतुक करावे असे त्याला सतत वाटत असे. असाच विचार करत अर्णव एकदा चालला होता. तेवढ्यात त्याला काहीतरी चमचमणारे दिसले. काय बरं आहे हे म्हणून अर्णव तिथे जवळ गेला. बघतो तर काय, तिथे एक पेन होते. अर्णवला ते पेन जरा वेगळेच वाटले, म्हणून त्याने ते उचलले आणि घरी आणले. अर्णवने त्या पेनाने गंमत म्हणून सहज लिहून पाहिले, मला गणितात 100 पैकी 100 मार्क मिळतील. दुसऱ्या दिवशी अर्णव शाळेत गेला. काल पेनाने काय लिहिले हे त्याच्या लक्षात सुद्धा नव्हते. वर्गात गेल्यावर बाईंनी सगळ्यांना गणिताचा पेपर दिला. बघतो तर काय, अर्णवला अगदी पैकीच्या पैकी मार्क होते. अर्णव विचार करू लागला, हे पेन खरंच जादूचे आहे. अजून काय बरं लिहिता येईल या पेनाने. तेवढ्यात बाईंनी शाळेत चित्रकलेची स्पर्धा होणार आहे असे सांगितले. अर्णव हे ऐकून मनातल्या मनात खूप खुश झाला. शाळा सुटून तो घरी आला. अर्णवने आईला सांगितले, अगं आई, शाळेत चित्रकलेची स्पर्धा आहे. आई म्हणाली, अरे वा, छानच की, भरपूर प्रॅक्टिस कर. अर्णवला याही वेळेला पहिला नंबर आणायचा होता, म्हणून अर्णवने माझा चित्रकलेत पहिला नंबर येईल असे त्या जादूच्या पेनाने लिहिले आणि चित्रकलेची प्रॅक्टिस न करताच खेळत बसला. दुसऱ्या दिवशी अर्णव शाळेत गेला. एक साधेसे चित्र काढून सुद्धा अर्णवचा पहिला नंबर आला. अर्णव मनातल्या मनात खूपच खुश झाला. अर्णवने घरी आल्या आल्या आईला मेडल दिले. आपला छान चित्र काढून कसा पहिला नंबर आला हे सांगितले. काही दिवस असेच गेले. बाईंनी शाळेत श्लोक पाठांतर स्पर्धा होणार आहे असे सांगितले. अर्णव मात्र अशा संधींची आता मात्र वाटच पाहत होता. कधी घरी जाऊन जादूच्या पेनाने माझा पहिला नंबर येईल असे लिहितो अशी त्याला खूप इच्छा झाली. मग काय, घरी आल्या आल्या इथे तिथे वेळ न घालवता अर्णवने ते जादूचे चमचमणारे पेन काढले आणि त्यांनी होणाऱ्या श्लोक पाठांतर स्पर्धेत माझा पहिला नंबर येईल असे लिहिले आणि सरळ खेळायला गेला. आईने त्याला पाठांतराला बस असे खूपदा सांगितले, पण अर्णव काही ऐकेच ना. सगळे पाठ झालंय ग आई, उद्या बघ कसा नंबर येतो ते असे म्हणून पुन्हा बाहेर निघून गेला. अर्णव हल्ली अभ्यास करत नाही, सतत खेळत राहतो. असे तो का बरं करतो म्हणून आई जरा शोध घेऊ लागली. तेवढ्यात तिला ते जादूचे पेन दिसले आणि डायरीत लिहिलेले आईने सगळे वाचले. रात्री अर्णव आई बरोबर गप्पा मारत बसला. अर्णवला वाटले आता हे पेन आईला दाखवावे, म्हणून आई मी तुला एक गंमत दाखवतो, म्हणून त्यांनी ते जादूचे पेन स्वतःहूनच आईला दाखवले. अर्णव आईला म्हणाला, आई या पेनाने लिहून मी सगळ्या परीक्षांमध्ये पहिला आलो आहे की नाही मज्जा. आई म्हणाली, बाळा, डायरीत तू या पेनाने लिहून हे यश मिळवलेस. तू प्रत्येक वेळेला पहिलाही आलास बरोबर, पण चित्रकला गणिते ही तुला खरंच नीट येतात का रे. पेनाने लिहून नंबर तर आला, पण हे सगळेच तुला येते का बघ बाबा. अर्णवला आपली खूप मोठी चूक जाणवली. मुलांनो, गुणी अर्णवने आईचे सगळे म्हणणे ऐकले आणि जादूचे पेन टाकून दिले. आणि हो, आज मात्र अर्णव झोपला नाही बरं का, कारण अर्णवने जागून श्लोक पाठांतर केले आणि मग मेहनतीने शाळेत पहिला आला. मुलांनो, तुम्हाला जर का असा जादूचा पेन मिळाला तर तुम्ही त्या पेनाने काय बरं लिहाल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.